काल कंधारमध्ये काल लोह्यामध्ये आज कंधारमध्ये बंजारा समाजाने एसटी प्रवर्गाच्या समाविष्टासाठी मागणीसाठी मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं, निवेदने दिले. काय म्हणणं आहे कळू द्या महाराष्ट्राला. प्रचंड ताकदीने या ठिकाणी कंधारच्या संपूर्ण तांडेवासी या ठिकाणी आले होते. किमान 10,000 इतका जनसमुदाय या मोर्चामध्ये सामील झाला होता. प्रचंड ताकदीने उद्या येणाऱ्या 29 तारखेला किमान 3 लाख इतका बंजारा बांधव या ठिकाणी नांदेडला 29 सप्टेंबर रोजी नांदेड शहरामध्ये उपस्थित राहणार आहे. ही ताकद संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मोर्चे आंदोलन तनशील मार्गाने आम्ही काढत आहोत. सरकारला आमची एक विनंती राहील, हा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही आहे. 1933 पासून हा आरक्षणाचा मुद्दा आहे. 70 मध्ये आम्ही आदिवासी मध्ये आम्ही समाविष्ट होतो. 5-5 वर्ष आम्ही आदिवासी समाजाच्या आणि एसटी प्रवर्गाचा या ठिकाणी आम्ही लाभ घेतलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी 2 वेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री पद असताना केंद्राकडे आमचा ठराव पाठवलेला आहे. त्यानंतर रामरावजी बापू महाराज यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बरेच आंदोलन केले. आमची बोली भाषा वेगळी आहे, आमचं खानपीन वेगळं आहे, आमचा ड्रेस वेगळा आहे, आमच्या चालीरीती वेगळ्या आहेत, आमचे सण तेव्हार वेगळे आहेत, आमच्या लिपी वेगळ्या आहेत. म्हणून या आधारावर आणि गॅजेटियर मध्ये 35 क्रमांकावर बंजारा समाज हा लंबाडी, सुगाडी, नायक, नायकडा नावाने आहे. वेगवेगळ्या नावाने असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तेलंगणाने आणि आंध्र प्रदेशने या सगळ्या समाजाला आता 2002 मध्ये हे समाज सगळे जे काही नाव आहेत वेगवेगळे हे एकच आहेत आणि बंजारा आहेत म्हणून त्यांनी कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही सगळ्या काही 5च्या 5 क्रायटेरिया या प्रवर्गामध्ये आम्हाला फुलफिल करतो, आम्ही पूर्ण करतो. म्हणून आम्हाला खात्री आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी साहेबांचं सरकार आहे. या सरकाराच्या माध्यमातून मागच्या 70 वर्षामध्ये आम्ही जे काही आम्हाला भेटलं नाही, 70 वर्षामध्ये आम्ही जे काही निवेदन दिले, जे आंदोलन केले, संपूर्णपणे त्याने केराची टोपली दाखवली. या सरकारला आम्ही आता निवेदन करतोय, निवेदन देतोय. हा सरकार जर त्यांच्यासारखा वागला, या सरकारने जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही, इथं बसलेल्या उन्हामध्ये बसलेल्या समाजाचं जर या ठिकाणी जर तुम्ही जर न्याय दिला नाही, तर ज्याप्रमाणे बाकी लोकांनी आमच्या निवेदनाची केराची टोपली दाखवली, तसं तुम्हाला त्या केराच्या टोपलीमध्ये टाकू आणि खाली आग लावून तुम्हाला सुद्धा भस्म करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची आहे. म्हणून आमचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे. आम्ही कोणाचं मागून घेत नाहीये. आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना विनंती करतो, तुमच्या 7% आम्ही आरक्षण मागत नाही. 7% आरक्षण हा तुमचं राहू द्या. तुमच्या ताटात आम्हाला माती टाकायचं नाही, तुमच्या ताटातलं आम्हाला खायचं नाही. तांडेवाडी एकच आहेत. आमचं म्हणणं एक आहे की 3% आरक्षण तुम्ही विमुक्त भटका म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि हा 3% जो आरक्षण आहे तो 3% आरक्षण बी कॅटेगरी करून आदिवासी प्रवर्गामध्ये काय एसटी प्रवर्गामध्ये 7% सोडून बी प्रवर्ग या देशातला तमाम बंजारा ज्याची बोली भाषा एक आहे, ज्याचं वागणं एक आहे, ज्याचं खाणं पिणं एक आहे, अशा संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून आदिवासी किंवा एसटी प्रवर्गामध्ये आणून 3% आरक्षण या देशातल्या तमाम बंजारा समाजाला स्वतंत्र द्यावा ही आमची रास्त मागणी आहे. आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाच्या ताटामध्ये आम्ही काही माती टाकत नाही. ही या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगावं असं वाटतं. म्हणून चव्हाण सर, महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षापासून आरक्षणाचा विषय चालतो आहे. बऱ्याच जाती जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आहेत. आता अशामध्ये एसटी प्रवर्गामध्ये असणारी ओरिजिनल एसटी आणि आज आपण बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याची मागणी करून रस्त्यावर येत आहेत आणि मूळ लोक त्यांना विरोध करण्यासाठी प्रतिमोर्चे काढत आहेत. तर या दोन्ही समाजाला, या समाजाचं एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून दोन्ही समाजाला, मूळ एसटी प्रवर्ग आणि एसटी प्रवर्गात जाऊ इच्छिणारा बंजारा समाज, या दोन्ही कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समाजाला आपण काय आवाहन करणार आहात? माझं एकच आव्हान आहे. आता मी उद्याचा 29 तारखेचा मोर्चा झाल्यानंतर मराठवाडा विभागीय पातळीवर किंबहुना मराठवाडा पातळीवर आदिवासी आणि बंजारा समाजाचे एक संयुक्त बैठक आपण लावणार आहोत. त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत, बाबा रे,
तुमच्या 7% आम्ही मागणी करत नाही. तुमचं गैरसमज आहे. तुमचं काय तुम्हाला काय मी उपाशी ठेवत नाही, पण बंजारा समाज स्वतंत्र आरक्षण मागतोय, बी कॅटेगरी मधून मागतोय, म्हणून तुमची आमची स्पर्धा नाही. याचा सलोखा राखण्यासाठी आमच्याही युवकांना आणि त्यांच्याही युवकांना माझी विनंती आहे, आपण आतिषबाजी करून भावनेच्या भरामध्ये जोशपूर्वक भाषण करून आता काही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि कोणाचं आरक्षण मागण्याचा आपल्या काय अधिकार नाही. म्हणून माझी सर्व दोन्ही समाजाला विनंती आहे,